स्तुती करतो त्याच्या श्रेष्ठ नावाबद्दल, ज्यानं आमच्यासाठी अनेक अद्भुत गोष्टी केल्या, अनेक अद्भुत गोष्टी. कधी कधी परमेश्वराचं सामर्थ्य जगामध्ये कसं काम करत हे ऐकल्यानंतर असं वाटतं की ज्याची सेवा करण्याचा निर्णय घेतला तो देव किती महान आहे, किती महान आहे. एक मावशी परवा त्याने मला फोन केला आणि जास्त फोनवर बोलत होते, थोडंसं मला इरिटेट सारखं वाटलं, कारण त्यांना काय नीट बोलता येत नव्हतं. मग थोडंसं मी पण सारखे फोन अटेंड करून करून त्यांना थोडंसं रागवलं, जरा लवकर सांगा तुम्हाला काय जायचं. आणि मग ते सांगायला लागले, अहो तुम्ही ऐकून घ्या, तुमचं जे टीव्हीत दिसतं ना ती मी ऐकत होते, आणि ते ऐकल्यावर तुमचा येशू बाबा आहे ना, त्या येशू बाबांनी माझ्या गळ्यावर खूप मोठी गाठ होती आणि ते टीव्हीत मी बघत असताना मी विश्वास ठेवला आणि तुम्ही प्रार्थना केली ना तर माझी गाठ गायब झाली. तिला सांगता पण येत नाही तो गोळा, त्यांनी काहीतरी शब्द त्याला वापरला, पण ती म्हटली ती गायब झाली. आणि ते मला सांगायचं की तुमचा येशू बाबा त्यानं मला आरोग्य दिलेलं आहे. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की काय आमच्यासारखे लोक ज्यांची कुठली योग्यता पात्रता नसताना एवढा मोठा देव आपल्याला वापरून घेतो त्याच्या गौरवासाठी. म्हणून जगामध्ये जर सगळ्यात चांगली घटना कोणती असेल तर ते तुमचं तारण. सगळ्यात भारी घटना बरं का, ज्या दिवशी तुम्हाला देव समजला ती घटना सगळ्यात चांगली, त्याच्यासारखी दुसरी घटनाच नाही. आज सकाळी पण एका बहिणीचा मला कॉल आला आणि तिने सांगितलं की एवढे वर्ष घरामध्ये एवढ्या समस्या, कुटुंबातलं वातावरण बिघडलेलं, नवरा दारू पित आहे, कामाला जात नाही, या सगळ्या वातावरणामध्ये त्रासून त्रासून गेले होते. काय करावं मार्ग समजत नाही, आर्थिक परिस्थिती बिघडलेली, वाटलं नाही आता कुठला चमत्कार, कुठली आशा नाही, असं वाटलं सगळं काही संपलं. पण तेवढ्यामध्ये देवाची कृपा, आम्ही ते युट्यूबचं चॅनल चालू केलं, त्याच्यामध्ये एक आशा दिसली. आणि मग त्यांनी कॉल केला की पास्टर, नवरा दारू पित आहे, कामाला जात नाही, अशा परिस्थितीमध्ये माझं कुटुंब कसं चालवावं हा मोठा मला प्रश्न आहे. मग ते म्हटले प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर एवढं अद्भुत देवाने काम केलं की तिची 4 महिन्यात तिच्या नवऱ्याची दारू सुटली, तो कामाला पण जायला लागला. असाधारण अशा गोष्टी देव करत आहे. सगळ्यात कठीण आहे बरं का दारू सोडणं. माणसं सगळं सोडतील, प्राण सोडतील, पण दारू नाही सोडणार, नाही का, त्यांच्यासाठी कठीण आहे. परंतु देवाला सर्व काही शक्य आहे, सगळं काही. म्हणून मी म्हणतो की येशू सारखा दुसरा कोणी जगात नाहीच ना, आहे की नाही. एका बाजूला सगळं जग ठेवा, दुसऱ्या बाजूला येशू ठेवा, जगाचा पण अनुभव घ्या आणि येशूकडे या. एकदा येशूच्या प्रेमात पडल्यावर तुम्हाला जग नकोसं वाटेल. म्हणून पेत्र म्हणतो तुला सोडून जाऊ तरी कुठं, जीवनाच्या गोष्टी केवळ तुझ्या जवळ आहेत, त्याच्याशी बोलल्यावर जीवन प्राप्त होतं. मी भुसावळला गेल्यावर तिथं एक आजी, चालता येत नव्हतं आणि कमरेला पट्टा बांधून वॉकर घेऊन त्या मीटिंगला आले. आणि त्या मीटिंगला आल्यावर गळ्यात पडून म्हणतात, फळक साहेब टीव्हीवरती बघत होतो, देवाला म्हटलं देवा सोलापूरला घेऊन जा, मला तिथं जायचंय चर्चला, त्यांच्या चर्चमध्ये जाऊन मला बघायचंय, त्यांना भेटायचंय, काहीतरी कर, मला तिथं घेऊन जा. आणि वाटत होतं की प्रभू मला सोलापूरला घेऊन येईल, पण सोलापूरला काही येता आलं नाही. पण देवाने माझी प्रार्थना ऐकली आणि तुम्हालाच भुसावळमध्ये आणलं. देव आमच्यावरती प्रेम करतो, बारीक सारीक गोष्टीमध्ये तो लक्ष घालून आमच्या गरजांची पूर्तता करतो. आज एक अभिवचन आम्ही पाहणार आहोत. प्रत्येक जर या दिवसामध्ये जर त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची भीती असेल तर त्याला असं वाटतं की माझ्यामध्ये मरण असू नये, नाही का. मरण नको आहे, सगळं पाहिजे लोकांना, पण मरण नको. मागतेत पण आल्यावर मात्र घाबरतेत, नाही का. त्रासून गेल्यावर काय म्हणतात की देवा मला उचल, मी मरून जाते, मी मरतो, मी मरते, मी सुसाईड करते, मी सुसाईड करतो. परंतु ज्यावेळेस आमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू आम्ही आमच्या डोळ्याने पाहतो त्यास आम्ही तुटतो, आमचं हृदय तुटतं. आणि मृत्यू एक अशी घटना आहे की त्याच्यानंतर मनुष्याला परत येण्याची आशा नाही. लक्षात ठेवा,
एकच गोष्ट अशी आहे की एकदा तिकडं गेल्यावर आम्हाला तिथून काही करता येत नाही आणि जिवंत लोकांना यांच्यासाठी पण काही करता येत नाही. आम्ही जिवंत आहोत ना, जे मेलेले आहेत त्या मेलेल्या लोकांसाठी आम्ही काहीच करू शकत नाही. लाख तुम्ही श्राद्ध घाला, 2 नोव्हेंबरला कब्रस्तानला जा, तो तुमचा वेस्टेज ऑफ मनी आहे, त्याच्यानं काही साध्य होणार नाही. परंतु हे मरण जर आमच्यामध्ये जितकं जास्त टाळता येईल, टाळलं तर पाहिजे ना मरण. पौल म्हणतो देहासंबंधाने मी मोठ्या पेचात आहे, जिवंत आहे तर प्रभूची सेवा करणार, आणि मेलो तर. पण तरी सुद्धा मी जिवंत असणं हे बरं आहे, तुमच्यामध्ये असणं बरं आहे का? कारण हे जिवंत राहणं हे देवापासूनचं मला प्रतिफळ आहे. तुम्ही जिवंत आहात नाही, देवाचं तुम्हाला प्रतिफळ आहे बरं का. बरेच लोक कबरेत आहेत. 2 नोव्हेंबरला गेलते ना, बघितलं तर तिथं फुलांनी सजवलेल्या कबरा, त्यांच्या प्रिय लोकांना जाऊन कुणी आवडत्या वस्तू ठेवून आलं तिथं, अंड, दारूची बाटली, बिडी कट्टा, सिगारेट ठेवून आले त्यांना. आता ते मेले ते कसे येऊन पितील सांगा बरं. पण श्रद्धा, एवढं पण त्यांना कळतं देव मृतांचा देव नाही, देव जिवंतांचा आहे, मेलेल्यांचा नाही तो. येशू सुद्धा त्या ठिकाणामध्ये म्हणत आहे मेलेल्यांना मेलेल्यास पुरावयास. मुलगा म्हटलं ना मला तुझ्या बरोबर यायचंय, येशू म्हटलं चल माझ्या बरोबर. तर थांब माझ्या आई वडिलांना पुरू दे, अजून मेले पण नव्हते आई वडील, तरी त्याला त्या पुरण्याची घाई. त्यास येशू म्हटला जे मेलेले आहेत, म्हणजे ज्यांना देव समजला नाही ते मेलेले आहेत. लोक जिवंत आहेत पण त्यांना देव समजलं ते मेलेले आहेत. अजून एका वचनामध्ये असलेलं मेलेले म्हणजे निशब्द स्थानी बसलेले लोक देवाची स्तुती करू शकत. म्हणजे मेलेले दुसरे कोण आहेत माहिती का? स्तुती न करणारे. ज्यांना स्तुतीच आवडत नाही ना ते मेलेलेच आहेत, मेलेले मडे आहेत ते. दुसऱ्या भाषेमध्ये भूत म्हणतात का नाही, ते चालते बोलते भूत, त्यांना नाही आवडत देवाची आराधना, देवाची स्तुती. सगळं आवडतं पण देवाची स्तुती आवडत. माझा विषय तो नाही. पण मृत्यू येणार नाही आणि पीक बुडणार नाही. पीक म्हणजे जे पण तुम्ही करता ना त्याच्यामध्ये तुम्हाला विजय पाहिजे, तुमची पगार पुरली पाहिजे, घरामध्ये बरकत आली पाहिजे. जे तुमचं उत्पन्न आहे ते उत्पन्न सुरक्षित राहिलं पाहिजे. मग हे होणार कसं? करणार कोण? काय फॉर्म्युला त्याच्यामध्ये आहे? काय केल्यानं या गोष्टी सगळ्या काही घडल्या जातील? मला ज्यास मी एका ठिकाणात गेलो तर त्याने विचारले एवढं सगळं तुमचं गाडी, कपडे, मंडळी पगार देते का? त्या कमिटीचे लोक म्हणायचे मंडळी पगार देते का? म्हटलं जाऊ त्यांच्यात भांडण लागतील. हो हो म्हटलं. त्यांना कुठं सांगावं दशांश देते म्हणून. त्यांनी त्या पाळकाला पगारावर ठेवतात. तो काही सरकारी नोकर नाही, तो देवाचा सेवक आहे. मग तुमचं उत्पन्न, आणि मी जिथं गेलो त्या लोकांमध्ये मी पाहिलं, अरे बापरे म्हटलं लोक किती प्रश्नामध्ये आहेत. आणि मग मी म्हटलं कसल्या मंडळी देवानं मला ठेवलं की ज्या मंडळीची स्थिती देवानं पालटून टाकली. आणि याचं कारण तरी आहे काय? का लोक बरकतीने भरत नाही? का लोक आशीर्वादाने भरत नाही? असं कोणतं कारण आहे? देवाला कधीच वाटत नाही त्याचे लोक त्यांच्यामध्ये अश्रू असावे, त्यांच्यामध्ये कमतरता असावी, त्यांनी स्ट्रगल करावं, रोजच्या भाकरीसाठी त्यांनी लढावं, कौटुंबिक संघर्षामध्ये त्यांनी अडकून पडावं. देवाची मुळीच इच्छा नाहीये. पण काहीतरी आम्हाला करणं गरजेचं आहे ना, की ज्याच्यानं मरण टळलं जाईल आणि आमचं पीक पण बुडणार नाही, उत्पन्न बुडणार नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुमचं उत्पन्न सुरक्षित राहील किंवा पहिल्यांदा तुम्ही जिवंत राहाल तर तुमचं उत्पन्न राहील. आणि तुमचं उत्पन्न पण सुरक्षित राहायला पाहिजे. कमवतेत भरपूर लोक पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये बरकत राहत नाही. एक वचन वाचू, तुम्हाला ते माहिती आहे पण परत एकदा वाचू. दुसरे राजे 2 अध्याय 19 पासून 22 पर्यंतची वचनं. दुसरे राजे 2 अध्याय 19 पासून 22 पर्यंतची वचनं. त्या नगरचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा हे नगर मनोहर स्थळी बसले आहे. हे नगर मनोहर स्थळी बसलं आहे. हे आमच्या स्वामीस दिसतच आहे. आमच्या स्वामीस दिसत आहे. पण इथले पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही. त्यानं म्हटलं एक नवं पात्र माझ्याकडे आणा, त्यात मीठ घाला.
त्याने ते त्याचकडे आणलं. मग तो पाण्याच्या झऱ्यानजीक गेला. पाण्याच्या झऱ्याने गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला. मीठ टाकून म्हणाला. परमेश्वर म्हणतो मी हे पाणी चांगले करीतो. यापुढे याने मृत्यू येणार नाही व पीक पीक पण बुडणार नाही. अलीशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगलं झालं. आजवर तसंच आहे. एकदम सुंदर. आता वाचताना बरोबर वाटलं की एकदम सोपं आहे. किती छान सांगितलं. अलीशा म्हटला इथून पुढे मरण पण येणार नाही, पीक पण बुडणार नाही, मी पाणी चांगलं करतो. पण मधल्या काळामध्ये जी गोष्ट आम्हाला आणि तुम्हाला करायची, जी माझ्यासाठी माझ्यातलं मरण, दुसऱ्या भाषेमध्ये मरण म्हणजे नेमकं काय, जगण्यासाठी आवश्यक असणारी ताकद माझ्यामध्ये यायला पाहिजे. काही लोक जिवंत आहेत पण काम करू शकत नाहीत. पुष्कळ लोकांचे प्रॉब्लेम मी पाहतो त्यास कळतं. गव्हर्नमेंट जॉब वरती परंतु त्यांना तिथं काम करता येत नाही, रडतायत लोक. काही व्यसनामध्ये अडकलेले आहेत, काही लोक डिप्रेशन मध्ये, निराशेमध्ये. म्हणजे जिवंत असून मरणाचा अनुभव आहे. फार सुंदर लिहिलं तिथं. हे नगर कसं आहे, मनोहर स्थळी वसलेलं आहे. नगर म्हणजे आम्ही स्वतःच आहोत. परमेश्वर जर घर बांधत नाही तर पहारेकऱ्याचे जागणे. परमेश्वर जर नगर रक्षत नाही तर पहारेकऱ्याचे जागणं. म्हणजे हे मी स्वतः एक नगर आहे. आता माझं नगर खूप सुंदर आहे. गव्हर्नमेंट जॉब आहे, पैसा आहे, मालमत्ता आहे, स्वतःचं घर आहे, सगळं काही आहे, दिसतं बरोबर खूप छान, मनोहर स्थळी आहे. पण समस्या काय माहिती का, तो म्हणतो या मनोहर स्थळी असणाऱ्या नगरामध्ये जर बघितलं तर मरण आहे. येते का लक्षात? कधी कधी आमचं जीवन दिसतं खूप छान बरं का, प्रार्थनाशील आहे, खूप प्रार्थना चालू आहे आतमध्ये, चर्चला पण आम्ही जात आहोत, उपास करत आहोत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. परंतु तरी सुद्धा आमचं पीक बुडायला लागलेलं आहे. आमच्यामध्ये बरकत नाहीये, आमच्या परिवारामध्ये कमतरता आहे, काम करण्याची शक्ती नाही, आनंद आमच्या घरातला निघून गेला. मरण म्हणजे जिथं मरण आहे तिथं दुःख आहे, आनंद निघून गेलेला आहे. एक प्रकारचा क्लेश परिवारातले लोक भोगत आहे. काम करण्याच्या ठिकाणामध्ये असणाऱ्या समस्या, ते अधिकारी त्रास देते. कालच एका व्यक्तीनं आणि मला फोन केला आणि त्यांनी सांगितलं, पास्टर माझा मित्र आहे, वयस्कर व्यक्ती होता, त्या माझ्या मित्राला त्याच्या बॉसनं सांगितलं की उद्यापासून तू काम करायचं नाही. आणि तो इतका डिप्रेशन मध्ये गेला. तो म्हटलं आता कसं माझं काम गेलं तर माझं पुढं कसं होणार आहे. आणि त्या व्यक्तीने मला मेसेज केला, पास्टर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्याच्या मित्राचा फोटो पण पाठवला. या व्यक्तीसाठी या माझ्या तो बसलेला होता डिप्रेशन मध्ये. आणि त्याला पाहिल्यावर म्हटलं, प्रभूची राजाचं मन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहायला होणार, तू देवा या व्यक्तीसाठी काहीतरी कर. आणि मग तो म्हटला उद्या त्याच्या बॉसला तो पुन्हा भेटायला जाणार आहे, तर तुम्ही प्रार्थना करा. आणि मग तिथं मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती त्या बॉसला भेटायला गेला आणि त्याचा बॉस त्याला काय म्हटला नीट ऐका. तो म्हटला, अरे इकडे उद्यापासून तू काम कर, कारण रात्री प्रभू माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की याला कामावून काढू नको, तर देवानं तुझ्या प्रभूनं मला सांगितलं की आणि तुला कामावरती हजर राहायचं, तर तू कामावरती हजर राहा. यातलं मरण काढणारा फक्त देवच आहे. सगळं मनोहर स्थळी, पण एक कमतरता तुमच्यामध्ये आहे, एक समस्या तुमच्याकडे आहे. आणि ती समस्या जाणार कशी? काम देऊ नये का? जे दिसतं त्याच्यावरती जाऊ नका. असं म्हणू नका की माझ्याकडे चांगली नोकरी, माझे परिवार चांगला आहे, माझे कुटुंब चांगलं आहे, माझे लेकरं चांगलं, सगळं चांगलं आहे. नाही हो, चांगलं नसतं. त्याच्यामध्ये असणारं मरण लक्षात घ्या. परवा एक मी लेख वाचत होतो. त्या लेखामध्ये त्यांनी सांगितलं की 70च्या दशकामध्ये काहीतरी, त्या हिरोईनचं नाव मला आठवना, पण ती निम्मी मला वाटतं काहीतरी एक हिरोईन होती. ती आमच्या आईला माहिती असेल, तिची आवडती होती त्यावेळेसची. मग ती हिरोईन जी होती ना, तर त्या एका डायरेक्टरच्या लक्षात आलं, त्यानं पाहिलं ती इतकी सुंदर आहे आणि तिचं लग्न झालं होतं. मग त्या डायरेक्टरनं आणि तिला तो एक पिक्चर आणि तयार केला आणि तो पिक्चर एवढा गाजला की एका रात्रीत ती सुपरस्टार झाली. निम्मी का काहीतरी नाव होतं तिचं, निम्मी का काय माहिती असेल सगळ्याला. आता कोण कबूल होतंय.
आणि मग एका रात्री ती सुपरस्टार झाली. तिच्या घरासमोर चित्रपटच्या डायरेक्टरच्या रांगा लागल्या आणि जे ते तिला आपल्या पिक्चर मध्ये घ्यायला सुरुवात करायला लागलं. सासरच्या लोकांनी विरोध केला, नवऱ्यानं सपोर्ट केला आणि मग तिच्याकडे बंगला, गाडी, कार सगळं आलं. आणि बघता बघता तिच्या नवऱ्यानं तिच्या सर्व असणाऱ्या त्या करिअर मध्ये हस्तक्षेप करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर काय झालं की तिला डायरेक्टर सगळे नाकारायला लागले आणि मग तिच्या नवऱ्यानं पण तिला घराबाहेर काढलं. आणि शेवटी सुपरस्टार असणारी हिरोईन वेश्या व्यवसाय करायला लागली. त्याच्यानंतर तिचं घर गेलं, बंगला गेला, गाडी गेला आणि रस्त्यावरती मरून पडल्यावर तिला नेण्यासाठी लोक सुद्धा नव्हते. तर तिला 4 अनोळखी लोकांनी तिचं प्रेत कुठंतरी नेऊन टाकलं. सुपरस्टारचा अंत अशा पद्धतीचा, जे दिसतं ते मनोहर असलं तरी त्याच्यामध्ये मरण हे लक्षात ठेवा. का? कारण जर येशू जीवन नाही तर बाकीचं सगळं मरण आहे. जे दिसतं ते मरण आहे. सुंदर जे दिसतं, तुमची ताकद, तुमचा अभिषेक, तुमच्यामध्ये असणारं वेगळंपण, तुम्हाला असं वाटत असेल याच्यामध्ये जीवन आहे. लोकांच्या अवतीभोवतीचा तुमचा गराडा, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतात, तुमचा पैसा आणि त्या पैशामुळे तुमच्या भोवती असणारी गर्दी, तुमचं सौंदर्य, याच्यामुळे तुम्हाला चाहता वर्ग असेल, परंतु हे टिकणार नाही. याच्यामध्ये मरण आहे. पण येशूमध्ये जीवन आहे प्रियांनो. तेच महत्वाचं आहे जीवनामध्ये. मनोहर स्थळी वसलेलं नगर, चांगल्या ठिकाणी आम्ही आहोत, परंतु जे ठिकाण दिसतं त्या ठिकाणाचं तुम्हाला विश्लेषण करावं लागणार आहे. त्याच्याविषयी तुम्हाला विचार करावा लागणार आहे. जगामधल्या प्रत्येक व्यक्तीला असुरक्षा आहे, पण ख्रिस्तामधलं जीवनच केवळ सुरक्षित जीवन आहे. मला दुसरीकडे कुठं सुरक्षा मिळणार नाही. म्हणून या ठिकाणामध्ये म्हटलं की ते खूप छान आहे. वाचा बरं वचन, 19 वचन. अलिशास म्हणाले, पहा नगर अलिशाला जाऊन त्यानं त्यांच्या नगराचं वर्णन करायला करत आहे. आणि तुमच्या लक्षात येतं का, एदेन बागेमध्ये मरण येण्याच्या अगोदर प्रभूनं काय सांगितलं होतं, या झाडाचं फळ खाशील तर तू खास मरशील. पण सैतान आला आणि त्या सैतानानं त्याचं वर्णन करत असताना काय म्हटलं, हे फळ किती मनोरम आहे, किती सुंदर आहे, किती छान आहे. लक्षात घ्या, तुमचं मन रमणार असं एक ठिकाण असेल की तुमचं मन तिथं अडकलं जाईल. कदाचित तो पैसा असेल. तुम्ही पैसा किती छान आहे, हा पैसा किती छान आहे, या पैशामुळे लोक मला जडून राहतात. निश्चित पैशामुळे लोक जडून राहतात. पण पैसा संपल्यावर काय? मगाशी मी त्या हिरोईनचं तुम्हाला सांगितलं, सौंदर्य संपल्यावर काय? कोणी तुम्हाला विचारत नाही. एक काळजी सुपरस्टार तिच्या दारामध्ये आणि पुष्कळ लोकांच्या रांगा, मरायला लागल्यावर, आजारी पडल्यावर तिला कोणी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करणार पण कोणी नव्हतं. किती भयानक परिस्थिती ना, किती भयानक स्थिती आहे. पण लाजरस कबरेमध्ये सडला असताना येशू तिथे गेला आणि लाजरसला म्हणतो बाहेर ये. त्या सडलेला लाजरस बाहेर येतो. हे जीवन आहे प्रियांनो. या जीवनाचं विश्लेषण करा. तुमचं किती शरीर चांगलं आहे, तुम्ही दिसायला किती छान आहे, तुमची किती ओळख आहे, तुम्हाला किती लोक ओळखतात, कशा पद्धतीचं आणि तुमचं लोकांचे रिलेशन आहे. लक्षात ठेवा, तुमचे लोकांबरोबर किती पण रिलेशन चांगले असले ना, तर एक दिवशी लोक फक्त तुमच्या फायद्यापुरतं तुमच्या जवळ असणार आहेत. एकदा तुमचा वापर संपला, एकदा तुमच्याविषयी लोकांना असं वाटलं की हा व्यक्ती आता निरोप घे, त्यावेळेस तो कधीच, ते लोक कधी तुमच्या जवळ येणार नाही. पण येशू ख्रिस्त मात्र त्याच्या पलीकडचा देव आहे. निरुपयोगी पात्राला तो उपयोगी पात्र बनवतो. लोक जे उपयोगी आहे त्याला उपयोग करून टाकून देतात. पण येशू ज्याला टाकून दिलं त्याची पुनर्बांधणी करतो. म्हणून म्हटलं या नगराचं वर्णन करत बसू नका, कधीच वर्णन करू नका. तुम्हाला किती चाहता वर्ग आहे, किती तुमचे आणि तुमचं किती वजन आहे, तुमच्याकडे किती पैसा आहे, तुमची किती ओळख आहे, कोणती तुमच्याकडे डिग्री आहे, कशा पद्धतीचे लोकांबरोबरचे तुमचे संबंध आहे, या सगळ्या वरवर दिसणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत. पण आतमध्ये कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे, जसं त्याच्या संबंधाने सांगितलं. दुसरं वचन वाचा, त्याच वचनामध्ये जाऊया. हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीस दिसतच आहे, हे आमच्या स्वामीस दिसतच आहे. पण आता दुसरी गोष्ट, मरण जर जायला पाहिजे ना, तर एक कन्फेशन आवश्यक आहे. आणि काय कन्फेशन माहिती का? स्वामीला सगळं कुणाला दिसतं?
मला काही गोष्टी दिसत नाही पण स्वामीला दिसतात, नाही का? तसं पेत्राला लोकांनी त्या येशूला विचारलं, कैसराला कर देणं योग्य आहे का? त्यास येशू म्हटला, जरा थांब. मी पेत्राला सांगितलं, जा एक नदीमध्ये जा, तिथं गळ टाक, एक मासा लागेल. माशाच्या पोटामध्ये काय? कुणाला दिसलं? येशूला. हेच कन्फेशन आमचं असलं पाहिजे. प्रभू, मी जे दिसतो तसा नाही, मला माहिती आहे माझ्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. स्वामी तुम्हाला वरून नाही पाहत, आतून पाहतो. हे कन्फेशन दिलं बरं का त्या लोकांनी. काय कन्फेशन आहे? हे आमच्या स्वामी दिसतच आहे, हा बस तिथं थांबूया पहिले. दुसरा मुद्दा, त्याचा मरण तर जायला पाहिजे. कान देऊ नाही का? मरण कधी जातं माहिती का? तुम्हाला स्वतःला जास्त चांगल्या पद्धतीने देवाला प्रेझेंट करू नका बरं का. आठवती का ती प्रार्थना? ज्यास मंदिरामध्ये एक पापी व्यक्ती आणि एक शास्त्री पुरुषी जाऊन प्रार्थना करताना, तो स्वतःला प्रेझेंट करताना, मी शब्दात पाळतो, मी दशांश देतो, मी चर्चला जातो, नियमित उपासना करतो, हे त्याचं प्रेझेंटेशन आहे. आणि इकडं तो मी या पापी व्यक्तीसारखा नाहीये, हा उपास करत नाही, हा अमक करत नाही, हे त्याचं प्रेझेंटेशन आहे. मरण कधी जातं? कोणा व्यक्तीला मरणाची भीती आहे, कोणामध्ये मरण प्रवेश करतं? जो व्यक्ती आपल्या स्वतःला प्रेझेंट करताना नीतिमत्व, धार्मिकता किंवा मी चांगला आहे, जसं तो म्हटला, मनोहर स्थळी वसलेले हे नगर, देवा मी तुझ्या दृष्टिकोनातनं चांगलं आहे, माझ्याकडे वाईट कोणती गोष्ट आहे? मी चर्चला जातो, मी उपासना करतो, मी आराधना करतो, मी तुझं सगळं काही असेल भाग तुला देतो, पण हे सगळं मनोहर आहे, दिसतं. आतमध्ये प्रभू डोकावताना, तो तुमच्याकडे पाहताना, मग त्या ठिकाणामध्ये ज्यास प्रभू आतमध्ये डोकावताना तो पाहतो की तो याजकाला, शमूएलाला सांगतो, तो म्हटला की प्रभू, अरे या इशायाच्या घरामध्ये हा जो दावीद आहे ना, तो राजा होण्याच्या लायकीचा नाही, त्याची उंची कमी आहे, तो दिसायला सुंदर नाही, त्याच्याकडे ताकद नाही, त्याच्याकडे दुर्गंधी आहे मेंढरा चालल्याचा. त्यास तो काय म्हणतो का, तू बाहेरून पाहतो, मी आतून पाहतो. अरे तू सगळं बाहेरून बघायला लागलेला आहे. मरण कधी जातं प्रियांनो? ज्यावेळेस तुम्ही प्रभूला सादर करताना म्हटलं पाहिजे, प्रभूजी मी तुझ्या समोर उभा आहे, काही चुकीचं माझ्यामध्ये आहे ते काढून टाक, काही दोष माझ्यामध्ये असतील ते काढून टाक. दोष घेऊन मी जगेल तर माझ्यामध्ये पाप जर असेल तर पापाचं वेतन मरणच असणार आहे. मरण येण्याचं कारणच पाप आहे. किती सुंदर मनोहर स्थळी बसलेलं नगर, परंतु त्या अलिशाला जाऊन सांगतात की सगळं तुझ्या समोर आहे. कान देऊ नये का? सगळं देवासमोर आहे. गेहजी नामानाच्या मागे धावत असताना त्या गेहजीला अलिशानं पाहिलेलं आहे. कुठं धावत आहे, कशाच्या मागे धावत आहे. त्यांनी जरी त्याच्याकडनं 2 पोशाख आणले आणि आम्ही पाहतो त्यांनी चांदी आणली आणि लपून ठेवली, पण नाम अलिशाच्या नजरेतनं नामान सुटला का? नाही सुटत. प्रियांनो, आमचं जीवन प्रभू पासून कधीच लपलं जाऊ शकत नाही, कधीच नाही, कधीच नाही प्रियांनो. तर तो म्हणतो तुझं उठणं, तुझं बसणं, तुझं निजणं, किती बारकाईने देव पाहतो. तुझं बसणं, तुझं उठणं, तुझं, अहो तुम्ही झोपेत असताना तुमच्या डोक्यातले विचार पण तो जाणतो. तुम्ही शरीरानं पाप कराल, पण येशू ख्रिस्त म्हटला, तू एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं तर तू व्यभिचार करतो. देव तर तुमच्या डोक्यातले विचार पण जाणतो. यहुदाचे विचार त्याला माहिती होतं. तो म्हटला, जाऊन धर, काम कर तुझं. तुम्हाला 30 रुपयाला विकलं, आता तुम्हाला विकणार आहेस, जाऊन जा, तुझं काम कर. त्याने त्या असणाऱ्या यहुदाच्या डोक्यातले विचार पण जाणलेले आहेत. तो आमचे विचार जाणतो. म्हणून देवासमोर प्रामाणिकपणे जाऊन कन्फेस करा. काय कन्फेस करायचं? प्रभूजी सगळं काही तुझ्या समोर आहे. ज्या दिवशी तुम्ही हे कबूल कराल ना, तिथूनच तुमच्या रिफ्रेशिंगची किंवा तुम्हाला प्युअर करण्याची प्रक्रिया तिथून सुरुवात होते. काही गोष्टीमुळे मरण आहे. ते लोक सांगतात हे नगर खूप छान आहे. लक्षात ठेवा, सगळं छान आहे हो तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये सगळं छान आहे. मी प्रीचिंग करतो देवाला, मी म्हणतो किती छान आहे ना, मी प्रीचिंग करतो, लोकांचं परिवर्तन होतं. पुष्कळ लोक येऊन सांगतात खूप तुमच्या वचनानं आम्ही बदलून गेलो. परवा ते सुंगल सिस्टरच्या वाढदिवसाचा संदेश रेकॉर्ड ब्रेक झाला. तो आज सगळ्यात जास्त बघितला गेलेला संदेश आतापर्यंतच्या याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये होतं की देव तुम्हाला दडपणातनं बाहेर काढेल आणि एवढा फास्ट
पाहिलेला संदेश हा पहिला झाला आतापर्यंतचा, की ज्या संदेशामध्ये मला वाटतं आता कमीत कमी 4400 4400च्या पेक्षा जास्त आज एका दिवसामध्ये बघितलं जाईल तो संदेश. इतका फास्ट तो बघितला गेला. आणि त्या संदेशानंतर लोकांच्या प्रतिक्रिया आल्या की जे आमच्या जीवनाशी निगडीत असणारे प्रश्न आणि ज्याच्याशी आम्ही स्ट्रगल करत होतो, आम्ही लढत होतो, आणि ते प्रश्न या संदेशातनं सुटले आणि सगळी निराशा निघून गेली. आता हे ऐकल्यावर पुष्कळ लोक म्हटलं की या संदेशानं आम्हाला आतून बाहेरून बदलून टाकलं, आम्ही देवाच्या जवळ गेलो, आमची निराशा निघून गेली, डिप्रेशन निघून गेलं. हे सगळं ऐकल्यावर मग मला किती वाटलं पाहिजे, काय सुंदर माझं जीवन आहे. अरे एवढे लोक मला पसंत करतात, एवढे लोक. पण तिकडे देव आतमध्ये पाहतो. हे लोक तुझा संदेश, तुझे भविष्यवाणी, तू केलेल्या प्रार्थना, तुझं प्रीचिंग, तू शब्द जे फेक करतो हे पाहतात. मी ते शब्द पाहत नाही, मी तुझं हृदय पाहतो. मग मी प्रामाणिकपणे त्या देवाला म्हटलं पाहिजे, प्रभू मला माहिती आहे मी संदेश दिला, फुतं काढली, रोगी बरे केले, परंतु माझ्या अंतःकरणामुळं तू माझी ओळख विसरणार आहे. प्रामाणिकपणे मी तुझ्या समोर येतो देवा, कमतरता तर आहे, पण पवित्र आत्म्याला पाठवून काढून टाक. तुझ्या वचनानं मला शुद्ध कर. माझं हृदय तुला पसंत पडणारं हृदय असू दे. लोकांना मी पसंत पडतो हे माझ्यासाठी कधीच भूषणावं नाहीये. लोकांना मी आवडतो हे माझ्यासाठी कधीच भूषणावं नाहीये. कदाचित जे लोक मला पसंत करतात एक दिवशी ते स्वर्गामध्ये असतील, पण न जाणो माझ्या चुकीमुळं मी नरकामध्ये असावं हे माझ्यासाठी कधीच चांगलं असणार नाही. कारण मरण म्हणजे नरक आहे. त्या नरकामध्ये पडण्याच्या अगोदर आत्मचिंतन करून मी देवाला प्रेझेंट करावं. प्रभू कमतरता आहे, दाखव मला माझ्या चुका, दाखव माझं उणेपण. माझं नगर मला वाटतं खूप चांगलंय, मनोहर स्थळी बसलेलं आहे, परंतु मला हे पण माहितीये याच्यामध्ये मरण आहे. जे चांगलं आहे त्याच्यामध्ये मरण आहे. जसं मी माझ्या संदेशासंबंधानं म्हणतो हा संदेश चांगलं आहे, परंतु तू म्हटलं मी संदेश दिला, रोगी बरे केले, तरी मी तुला ओळखत नाही आणि त्याच्यामध्ये मरण आहे. ना माझा संदेश ना माझं लोकांना बरं करणं हे चांगलं आहे. तर लक्षात ठेवा, मी स्वतः ज्या स्वर्गामध्ये जाईल, मी स्वतः पित्याच्या इच्छेप्रमाणे करेल, ती गोष्ट सगळ्यामध्ये चांगली. हेच मरण टाळण्याचा मार्ग आहे. याच्यानंच मरण दूर जाणार आहे. तुम्ही स्वतःची सपाटणी करू नका. आपल्याला परफेक्ट होणं, परिपूर्ण होणं, आपल्याला देवासमोर सादर करत असताना एक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी आमची मदत होणं गरजेचं आहे. आणि इथं आम्ही पाहतो माझ्या स्वामीला सगळं दिसत आहे, ही भावना माझ्यामध्ये असली पाहिजे. देवापासून तुमचा शब्द सुद्धा लपला जाणार नाही. शब्द सुद्धा लपला जाणार नाही. कसला देव आहे? जसं देव तुम्हाला बरं करतो ना, तसं देव शब्दाचा पण हिशोब करतो. मरण आहे त्याच्यामध्ये. तिसरी गोष्ट वाचूया. त्या नगरचे रहिवासी अलिशास म्हणाले, पहा हे नगर मनोहर स्थळी वसले आहे, हे आमच्या स्वामीस दिसतच आहे. दिसत आहे आमच्या स्वामीला, पण येतले पाणी फार वाईट असल्यामुळं जमिनीत काही पिकत नाही. आता प्रॉब्लेम कशामुळे माहिती का? का पिकत नाही? बोला की का पिकत नाही? म्हणजे बरकत का येत नाही? पाणी वाईट आहे नाही का? पिकत नाही म्हणजे बरकत येत नाही. मग आता हे पाणी कोणतं आहे? मनोहर स्थळी वसलेलं नगर. आलिशाला ते दाखवतात आणि आलिशा समोर जे गारणं मांडतात आणि आलिशा समोर त्यांना अपेक्षा काय? यातलं मरण पण गेलं पाहिजे, पाणी पण चांगलं व्हायला पाहिजे. पण त्यांनी या पाण्याला दोष दिला. त्यांना माहिती पाणी सगळ्यात मोठा गोंधळ आहे. आज आमच्या नगराला बरकत नाही, आमच्या नगरामध्ये पीक येत नाही, याचं कारण पाणी आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का? राजाचं मन म्हणजे सगळा प्रॉब्लेम मनात आहे. पाणी म्हणजे काय? मन. का बरकत नाही? का मरण आहे? मन चांगलं नाही. राजाचं मन. मग पाणी वाईट आहे म्हणजे काय वाईट आहे? बोला की काय वाईट आहे? आणि देव जास्तीत जास्त म्हणतो ना, हृदय सगळ्यात कपटी आहे, ते असाध्य रोगानं ग्रासलेलं आहे. त्याचा भेद कोणाला कळणार आहे? सगळं चांगलं असतं हो, पण मनच खराब असतं कधी कधी ना. मन मग आमच्या मनातल्या प्रार्थना देव का ऐकत नाही? कारण मन स्वच्छ होत नाही ना. मन बिघडून गेलं. पहिला न्याय जगामध्ये येण्याचं कारण असं लिहिलं, मनुष्यजात बिघडून गेली. म्हणजे काय? मन बिघडून गेलं. या युगाचं दैवत तुमचं मन बिघडून टाकतं.
युगाचं दैवत कोणतं आहे? पैसा हे युगाचं दैवत आहे. माणसाची मनं बिघडतात पैशामुळेच बिघडतात. एकदा पैसा आला की मग कोणी कुणाला ओळख देत नाही. जोपर्यंत पैसा नसतो ना तोपर्यंत आम्ही एकमेकाला प्रेम दाखवतो, पण पैसा आल्याबरोबर माणसाचे विचारच बदलले जातात. मग बरेच लोक म्हणतात अहो पूर्वी गरीब होते ना, खूप चांगले होते, आता पैसे आले, पैसे आल्याबरोबर त्यांनी सगळे विसरून गेले. पैसा आला की मन बिघडलं. मन कशाने बिघडतं? या युगाचं दैवत काय? युगाचं दैवत मान सन्मान आहे. एकदा मानाचं मोठं पद मिळालं की मन बिघडून जातं. मग दावीद प्रार्थना करतो ना, देवा एवढं पण देऊ नको की मी माजू नये, नाही का? एवढं जास्त देऊ नको की मला माजेल, आणि एवढं कमी पण देऊ नको की मी चोऱ्या करेल. मग जेमतेम दे रोजची भाकर. प्रभूनं पण प्रार्थना शिकवताना काय प्रार्थना शिकवली माहिती का? आमची रोजची भाकर रोजच्या भाकरी इतकंच देवाकडे मागा बरं का. याचा अर्थ मी असं म्हणत नाही तुम्ही गरीब राहा, पण मन बिघडू देऊ नका. जी जागा तुम्हाला देवानं दिली ना, ती जागा तुमच्या कर्तृत्वानं नाही, प्रभूनं तुम्हाला दिलेली आहे. स्थान ही जागा जी आहे, त्या जागेवरती देव आम्हाला बसवतो. देव, आणि जर देव आम्हाला त्या जागेवरती बसवतो ना, तर आम्हाला आमचं मन नेहमी चांगलंच राहिलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते बिघडू नये. त्याने सांगितलं पाणी वाईट आहे, पाणी वाईट आहे. आणि वाचा बरं वचन, पण इथलं पाणी फार वाईट असल्यामुळे जमिनीत काही पिकत नाही. लक्षात ठेवा, पुष्कळ आमचे आशीर्वाद आमच्यातनं निघून जाण्याचं कारणच आमचं मन आहे. देवाला तर आम्हाला आशीर्वाद द्यायचे. कधी कधी देव आशीर्वाद घेऊन एकदम तुमच्या जवळ येतो आणि नेमकं आमचं मन वाईट झालेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा, विश्वासणाऱ्या लोकांनी नेहमी आपल्या मनाचीच काळजी घ्यायची. तुम्हाला आशीर्वाद पाहिजे ना, मग मनाची काळजी करा, मन बिघडू जाऊन देऊ नको. किती घरामध्ये वादविवाद होऊ द्या, कुटुंबामध्ये किती पण तुमचा संघर्ष होऊ द्या, पण ज्या मंदिरात येताना, त्या मंदिरात येताना कुटुंबाशी असणारे सगळे वाद जिथल्या तिथं ठेवून तसं चर्च मध्ये यायचं नाही. म्हणून तो म्हटला, वेदीकडे येण्याच्या अगोदर पहिले आपल्या भावाबरोबर का समेट कर. म्हटला तू दान टाक. मनोरस्थळी बसलेलं नगर, मी दान घेऊन आलो देवा. देव म्हणतो दान ठेव, पहिले मन रिपेअर करून ये. कसला देव आहे? बऱ्याच लोकांना वाटतं मरण गेलं पाहिजे. कसं मरण जाणार आहे? मन रिपेअर करा. मन बिघडलं, मनामध्ये काहीतरी गोंधळ आहे, मन स्वच्छ झालं, सगळा प्रॉब्लेम मनामध्ये. मन बिघडलं, इथलं पाणी वाईट आहे म्हणजे मन त्या ठिकाणामध्ये वाईट आहे. आणि म्हणून तो म्हटला चांगलं काहीच त्या ठिकाणामध्ये पिकत नाही. चांगलं येण्यासाठी अडखळण जर कोणतं असेल तर हे पाणी. खूप चांगल्या गोष्टी देवानं आमच्यासाठी, मंडळीसाठी, आमच्या शहरासाठी, आमच्या देशासाठी सगळ्यात चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. असं म्हटलंय आता आमचा भारत देश जगातला जीडीपी मध्ये 3ऱ्या नंबरचा देश असेल, पण लोकांची मनच घाण झाली. तो सगळी मन घाण झालेली आहेत. एक धर्म दुसऱ्या धर्माविरुद्ध लढतो, शेजारी शेजाऱ्याविरुद्ध लढतो, एकमेकाचं किती स्पर्धा, किती ईर्ष्या त्यांच्यामध्ये निर्माण झाली. मग आमचा देश किती पण प्रगती करू द्या, पण मन जर वाईट असेल तर देशामध्ये शांती कधीच नसणार आहे. मंडळांची स्थिती तीच आहे. जेवढ्या मंडळांमध्ये जातो तेवढ्या मंडळांमध्ये जर बघितलं तर लोकांची मन इतकी वाईट झाली की तिथं अभिषेकच येऊ शकत नाही, सामर्थ्य येऊ शकत नाही. बरेच लोक मला विचारतात, एवढं तुमचं चांगलं चर्च कसं असू शकतं, तुम्ही एवढं तुमच्या मंडळीमध्ये ऐक्य प्रेम कसं आहे? मी म्हटलं एकच काम केलं, लोकांच्या मनाला मी कधी बिघडू दिलं नाही, मन बिघडू दिलं नाही. वेळोवेळी असे संदेश गेले की त्या संदेशानं त्यांची मन, अंतःकरण, देवाचं वचन, मन आणि मनातले हेतू आणि विचार याचं परीक्षक आहे. जेव्हा लोकांची मन बिघडली जातात, देव बरोबर सांगतो हा संदेश तुला द्यावा लागेल, बरोबर तो संदेश येतो. आणि त्याच्यामुळे सगळ्यांची मन स्वच्छ राहिली, त्याच्यामुळे मंडळी आशीर्वादित आहे. तुम्ही कर्तृत्व केलं म्हणून तुमची समृद्ध नाही, तुमची मन तुम्ही साफ ठेवली, मन स्वच्छ राहिलं आणि त्याचा परिणाम याच्यातलं मरण निघून गेलेलं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर पाणी म्हणजेच मन. देवाची प्रिय लोक, अनेक आशीर्वाद प्रभूनं तुमच्यासाठी, शहरासाठी, गावासाठी प्रभूनं ठेवलेले आहेत. तुम्हाला तुमच्या गावातल्या लोकांच्या मनाचं परिवर्तन करायचंय. आम्हाला धर्म नाही बदलायचं, पण मन बदलायचं आहे.
हा, मला कोणालाच ख्रिस्ती नाही करायचं, पण ख्रिस्ताचा शिष्य बनवायचं. हा, कोणीच ख्रिस्ती स्वर्गात जाणार नाही, पण शिष्य 100% जातील. हा, चोर येतो चोरी घात आणि मी आलो तुम्हाला, मग त्याच्यात सांगितलं का मी ख्रिस्ती लोकांना जीवन द्यायला आलो. कुणाला म्हटलं? तुम्हाला. तुम्हाला कोणाला? ज्यानं ख्रिस्ताला मनामध्ये घेतलं. आता मन स्वच्छ होणार कसं? असं कोणता साबण आहे की जो मन स्वच्छ करेल? मन स्वच्छ करण्यासाठी स्वच्छतेचा मापदंडच प्रभू येशू ख्रिस्त आहे. एकदा ख्रिस्ताला आतमध्ये घेतलं ना, ख्रिस्त आतमध्ये जाऊन पहिल्यांदा मनामधला सगळा गाळ, सगळी घाण बाहेर काढतो. त्याच्यामध्ये असणारे क्षार, त्या पाण्यामध्ये मरण आहे, म्हणजे त्या पाण्यामध्ये क्षार जास्त आहेत, पिका येत नाही, क्षार जास्त आहेत. कोणते क्षार आहे तो? जे पाण्याला बिघडून टाकतात. राग, द्वेष, मत्सर, लोभ, हे सगळे क्षार आहेत. राग आतमध्ये, या रागाच्या क्षारानं पीकच येऊ देत नाही. पुष्कळ लोकांच्या मनात खूप राग आहे, राग आहे म्हणून त्याला आशीर्वादच नाहीये. काढून टाकायचा ना. मग तुम्ही पाळक साहेब राग कसं नाही येणारच घेऊ, थोडा तर राग येणार नाही, येऊ द्या ना. मी तर म्हणतो दिवसभर असू द्या, पण सूर्य मावळ्याच्यात गो बॅक, बाहेर पड. का तर मला रात्री प्रभूपासून आशीर्वाद मिळवायचे. आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी तुम्ही रात्रीच्या क्षणी तुमचं मन स्वच्छ करताना, मन स्वच्छ केल्याबरोबर देव आशीर्वाद मोकळे करतो. किती सुंदर म्हटलं त्यानं. इथलं पाणी वाईट आहे. सगळ्यात मोठी समस्या पाण्यामध्ये, सगळ्यात मोठी समस्या मनामध्ये. एकदा तुमची मन तुम्ही स्वच्छ केली, ऐकणाऱ्या लोकांनो, तुमचे आशीर्वाद अडण्याचं कारण तुमचं मन आहे. तुमचं मन तुम्ही स्वच्छ करा. कशी तुम्हाला लेकर होत नाहीत, कशी तुम्हाला नोकरी मिळत नाही, कशी तुमच्या जीवनामध्ये शांती येत नाही, कसं तुमचं लग्न ठरत नाही, सगळे आशीर्वाद प्रभू देईल. कारण बायबल सांगतं यातलं मरण काढणारा माझा देव आहे. मन स्वच्छ होऊन जाऊ द्या. पुढे वाचा त्याच्यामध्ये. हा, त्यांनी म्हटले 20 वचन. हा, त्यानं म्हटलं एक नवे पात्र माझ्याकडं आणा, त्यात मीठ घाला. आता चौथी गोष्ट, आता तो म्हटला मरण तर गेलं पाहिजे. सगळ्याला वाटतं मरण गेलं पाहिजे, मंडळीमध्ये मरण गेलं पाहिजे, मंडळीमध्ये बरकत यायला पाहिजे, प्रत्येक व्यक्ती बरकतीने भरला पाहिजे, प्रत्येक व्यक्तीमध्ये आरोग्य असलं पाहिजे, प्रत्येक कुटुंबामध्ये स्वास्थ्य असलं पाहिजे. मंडळी म्हणजे प्रत्येक परिवार आहे, बिल्डिंग नाही. चर्च आशीर्वाद येते म्हणजे काय? तुमच्या बिल्डिंग आशीर्वाद येत आहे. हे तुम्ही गेल्यावर काय आम्ही म्हणणार आहे का? नाही, बिल्डिंगला आशीर्वाद आहे. अहो, हिला साफ करावं लागतं. बाई येते ती शनिवारी साफ करते, रविवारी तुम्ही येऊन घेता. मग चर्च साफ केल्यावर आशीर्वाद आहे का? मग ती साफ करणारी बाई धन्य म्हणली पाहिजे. मग चर्च आशीर्वादित नाही, लोक आशीर्वादित. तिथं येणारे लोक म्हणजे चर्च आहे. आता यांना देवाला आशीर्वादित करायचं, मग तो म्हटला जास्त काही करू नका, तुमची मंडळी आशीर्वादित व्हायची ना. ऐका, मंडळीतले परिवार आशीर्वादित व्हायचेत ना. एकच पात्र जे नवं असेल ते माझ्याकडे घेऊन या. एक पात्र बरं का. किती पात्र? आणि एक पात्र आलं तर सगळं तलाव, सगळी नदी, त्या झऱ्यातलं सगळं पाणी आशीर्वादित होणार आहे. पण ते पात्र मात्र नवीन पाहिजे. बायबल सांगतं माझं पात्र, हे पात्र मी आहे. पण मंडळीमध्ये एक व्यक्ती जर ती पात्रासारखं नवीन, किंवा जिचा बाप्तिस्मा झाला, जिनं नवीन जीवनाचं जगायला सुरुवात केली, ते अलिशाकडे म्हणजे येशूकडे घेऊन आला. आणि येशूकडे घेऊन आल्यावर हे नवीन पात्र, ऐका, तुमच्यापैकी एक जर असं नवीन पात्र असेल ना, जे पात्र राष्ट्रासाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहे, राष्ट्रासाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहे, परिवारासाठी आशीर्वादाचं कारण बनणार आहे. तुमच्या परिवारातलं एखादं नवीन पात्र, एखाद्यानं आपलं जीवन प्रभूला समर्पित करावं, एकानं आपला स्वभाव बदलून टाकावं. सगळ्यांचं नाही बदलणं गरजेचं आहे, पण एकानं तर बदलावं ना. म्हणून तर येशू म्हटलं तू विश्वास ठेव. म्हणजे एक जण विश्वास तर ठेवा ना, एक तर पात्र येऊ द्या ना. आम्हाला पण जास्त लोक नको, एक तर आत्मा सापडू द्या. एक गल्लीतला आत्मा सापडला ना, त्या गल्लीला बदलून टाकण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये, एक आत्म्यामध्ये.
कसे आशीर्वाद येणार आहे? तुम्ही जे आलेले लोक आहेत, तुमच्या घराचं नेतृत्व तुम्ही करत आहात. तुमच्या परिवारामध्ये समस्या आहे. ऐकणारे लोक जे युट्यूब वरून मला पाहत आहे, जे गुगल मीट वरून मला पाहत आहे, तुम्हाला फॉर्म्युला सांगत आहे. तुम्ही बाकीच्यांचा विचार करू नका. नवीन पात्र म्हणून येशूकडे या. सोडून टाका तुमचे स्वभाव, करून टाका तुमचं नव्या जन्माचं स्नान करा. आपल्या स्वतःला प्रेझेंट घ्या, बाप्तिस्मा घ्या, प्रभूकडे जा आणि मला प्रभूजी आता मी सगळ्या रूढी परंपरेतनं बाहेर येत आहे. आता मी माझ्या जुन्या जीवनात जुन्या स्वभावातनं बाहेर येत आहे. जोपर्यंत तुमचं पात्र नवीन बनत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा चमत्कार घडू शकत नाही. पात्रानं नवीन बनलं पाहिजे. जुन्या पात्रामध्ये नाही काही करणार. तो नाही म्हणला जा तुझं चेपलेलं पितळीचं पातेलं घेऊन ये आणि मी त्याच्यात चमत्कार करतो. त्याने काय म्हटलं? हा, आम्ही सगळी चेपलेली पात्र घेऊन येतो, त्याच्यात भांडण आहे, इकडून भांडणाने चेपलंय, तिकडून व्यसनानं चेपले, तिकडे व्यभिचारानं चेपलंय, इकडून सगळ्या प्रकारच्या घाणीनं चेपून गेलेलं पात्र आहे आणि चेपलेलं पात्र प्रभूकडे घेऊन येतो. म्हणतो प्रभू चमत्कार करतो. म्हणला नाही, पात्र नवीन पाहिजे. हे टाकून दे सगळं घाण. हे चेपलेलं पात्र हे याच्यामध्ये कसं एवढा मोठा चमत्कार, राष्ट्र बदललं पाहिजे आणि तुला बरकत यायला पाहिजे, मरण गेलं पाहिजे. तुला अपेक्षा तर मरण जायला पाहिजे. तुला तर वाटतं पीक नाही बुडायला पाहिजे, पीक यायला पाहिजे, बरकत यायला पाहिजे. मग पात्र कधी नवीन करणार आहे? कान देऊ नाही का? तोपर्यंत तुमच्या जीवनात चमत्कार येणार नाही जोपर्यंत तुम्ही या पात्राला नवीन करत नाही. नवीन पात्र करा, जीवन नवीन करा, विचार नवीन करा, स्वभाव नवीन असू द्या, अंतःकरण नवीन करा. या मनातलं सगळं घाण बाहेर काढा. एकदा तुमचं मन नवीन झालं, तुमचं पात्र नवीन झालं. लक्षात ठेवा, पात्र म्हणजे आम्ही स्वतः आहोत. नवीन पात्राला नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वच्छ ठेवायचं, चकाचक असतं. नवीन कपडे आणल्यावर किती सांभाळतो बघा, डाग पण पडू देत नाही. परत कुठं तर जेवायला गेल्यावर त्यांनी पटकन आणलं, सूट घालून गेलो होतो, लगेच त्यांनी टॉवेल दिलं. तुमच्यावर डाग पडतील, कारण त्यांना माहिती सूट एवढे भारी भारी सूट आहे. लोक म्हटले हो तुमची सूट बघून तर आमचे डोळे दिपून गेले, एवढी तुमची सुटाची स्टाईल वगैरे कसं. म्हटलं काय करू, मंडळी खूप प्रेम करते, ते सारख्या अंदाज कपाट भरून गेलेलं आहे. पण त्याने मला सांभाळलं. ते म्हटलं नाही, हे खराब नाही व्हायला पाहिजे हा सूट, कारण नवीन आहे. हे पात्र असंच आहे प्रियानो, याच्यामध्ये जीवन आहे. हे तुमचं परिवर्तन, हे तुमचा बदल, हे तुमच्या जीवनाचं परिवर्तन, याला कुठल्याही प्रकारचा डाग लागू देऊ नका. का? कारण याच्यामध्ये चमत्कार लपलेला आहे. मंडळीसाठी, घराण्यासाठी, राष्ट्रासाठी तुमचा वापर देव करणार आहे. तुम्ही साधे लोक नाही. हे तुमचं परिवर्तन इतकं महत्वाचं आहे. हे तुमचं जीवन बदललं जाणं इतकं महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही बदलत जाल तेवढे आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये मोकळे होत राहतील प्रियानो. हे नवीन पात्रामुळं. पात्र नवीनच ठेवा. येऊ देऊ नका राग, द्वेष, मत्सर, लोभ, व्यसन, या सगळ्या गोष्टी तुमच्यातनं गेल्याच पाहिजे. त्याच्याशिवाय आम्ही कसं आशीर्वादित होणार आहोत? बदलणं ही आमची प्रवृत्ती असली पाहिजे. नवीनपणा रोज आमच्यामध्ये यायला पाहिजे. जुनं ते होऊन गेलं, तर सर्व काही नवीन झालेलं आहे. नवीन व्हा, नवीन बनत राहा, नवीन गोष्टी मिळवत राहा. नवा अभिषेक, नवीन सामर्थ्य, नव्या प्रार्थना, नव्या रीतीनं सामर्थ्य मिळून प्रभूच्या भयामध्ये चालायचं. त्याच गोष्टीमध्ये अडकून पडू नका, त्याच्यामध्ये मरण आहे. नवीन गोष्टीमध्ये प्रभू सगळं काही चांगलं करत असतो. म्हणून त्यांना असं म्हटलं की त्याचे ते पात्र माझ्याकडे, नवीन पात्र वाचा. हा, त्यानं म्हटलं नवीन पात्र माझ्याकडे आणा. आता त्यानं काय केलं? मरण नाहीच व्हायला पाहिजे. या पात्रातनं जे पाणी आहे आणि त्या पाण्यामधलं जे असणारं जे क्षार आहे ते निघून गेले पाहिजेत आणि सगळं बदलायला पाहिजे. त्या जमिनीला जे पाणी जाणार आहे ना, हे पाणी तिथं पोचणार आहे. मग त्याला माहितीये की आता एक नवीन पाणी मला बनवून द्यायचं नवीन पात्रामध्ये. जुनं पाणी येणार आहे पण त्या जुन्या पात्राला नवीन बनवायचं आहे. आणि त्या असणाऱ्या नदीच्या पात्रामधले, त्या झऱ्यामधलं असणारं पाणी, ते पाणी बदलायचंय. मग झऱ्यातलं पाणी बदलायचं. तो म्हटला एक काम करा, नवीन पात्र आणा. एक नवीन पात्र आणलं. मग कदाचित मला सोलापूरमध्ये देवान आणलं, मनोज नवीन पात्र घेऊन ये. मी आलो नवीन पात्र म्हणून. प्रभू हे तुझ्या समोर आहे नवीन पात्र. मग नुसतंच पात्र घेऊन थांबू नकोस. मग प्रभू काय करतो त्याच्यामध्ये, काय वाचावर आणि त्यात मीठ घाला. हा, आणि त्यांनी ते त्याचकडे आणले. हा, एक नवे पात्र माझ्याकडे आणा व त्यात मीठ घाला. त्यांनी ते त्याच्याकडे आणले. मग तो पाण्याच्या झऱ्याने केला. पहिलं काय केलं त्याने?
पाणी टाकलं का आधी? आधी काय टाकलं? मरण गेलं पाहिजे, बरकत यायला पाहिजे, पीक नाही बुडायला पाहिजे. पात्र नवीन केलं तो म्हटलं पाण्याकडे घेऊन जाऊ नका, आधी काय करा? मीठ टाका. आता मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 13 पासून 16 पर्यंतची वचनं वाचा बरोबर. हा, मत्तयाचं शुभवर्तमान 5वा अध्याय 13 पासून 16 पर्यंतची वचनं. हा, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण मिठाचा खारटपणाच केला, हा. तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे हा त्याचा कसलाच उपयोग नाही. कसलाच उपयोग नाही. पुढे तुम्ही जगाचा प्रकाश हा. आहात. डोंगरावर बसले नगर हा. लपू शकत नाही. हा 16 पर्यंत. हा, दिवा लावून हा. मापाखाली ठेवीत नसतात. मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात. दिवठणीवर ठेवतात. म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचं नवीन पात्र आणलं, त्यानं मीठ टाकलं. मीठ टाकलं म्हणजे सत्कर्म टाकली तुमच्यामध्ये. या शहरातलं मरण गेलं पाहिजे, शहर बरकतीने भरलं पाहिजे, कुटुंब तुमचं बरकतीने भरलं पाहिजे, तुमचं पीक नाही बुडायला पाहिजे, मरणाची भीती तुमच्यातनं गेली पाहिजे. मग नवीन पात्र तर त्याने आणलं, पण प्रॉब्लेम काय? नवीन पात्र फक्त पाण्यातनं बाप्तिस्मा घेऊन वर येतं, पात्र नवीन झालं, सत्कर्म कुठे आहेत? कर्म बदलली पाहिजे. मग तो म्हटला मी ते पात्र घेऊन या, सत्कर्म मी तुमच्यामध्ये, मी सत्कर्म नावाचं मीठ मी तुमच्यामध्ये टाकतो. मग एकदा का पात्रामध्ये सत्कर्म टाकली, मग तो म्हणतो नाही का काय सत्कर्म? बंडी मागितली तर हे सत्कर्म आहे. कोणी भुकेला असेल तर त्याला खायला दे. कोणी एक कोट चल म्हणलं तर त्याच्याबरोबर तुझं तुझा नाही म्हणायचं. एक कोस म्हणलं तर किती जायचं? पण आम्ही कधी कधी म्हणतो नाही का तुला काय काम धंदा आहे का नाही, तुझं तुझा. पण शास्त्र काय सांगतं? सत्कर्म कशामध्ये? कोणी जर तुला मदतीसाठी एक कोस जा म्हटलं ना, हॉस्पिटल त्याचं लांब आहे, तर तू त्याच्याकडे 2 कोस लांब जा, त्याला ऍडमिट कर. मग तो सत्कर्मा संबंधाने सांगतो नाही का. शास्त्री आणि पुरुषासंबंध इतकं सुंदर आहे ना बायबल. त्या बायबलमध्ये किती जावं, कसं समजावून सांगावं, कशा पद्धतीनं आपलं जीवन परिवर्तन करणारं हे पवित्र शास्त्र आहे ना. मग शास्त्री पुरुषी एक मनुष्य यरुशलेम सोडून जात असताना लुटारू छाती सापडला, आणि मग आम्ही पाहतो त्याला त्या लुटारूनी त्याला चोप दिला, टाकून दिलं. धर्म ज्ञात असणारे लोक, शास्त्र वाचणारे लोक, यांच्याकडे सत्कर्म नव्हतं. त्यांनी त्याची नग्नता बघूनही वस्त्र काढली म्हणून तसंच सोडून निघून गेला. पण एक चांगला शमरूनी आला, त्यानं सगळं बाजूला ठेवलं आणि सत्कर्म म्हटलेलं मीठ त्यानं काय केलं? त्याला उचललं, त्याच्या जखमा पुसल्या, त्याच्या जखमीला तेल लावला, द्राक्षरस लावला, आणि त्यानं उतार शाळेमध्ये 1 कोस म्हटला तर 2 कोस जा म्हटलं, आणि तो त्याला उतार शाळेमध्ये घेऊन गेला. उतार शाळेच्या रक्षकाकडे गेला आणि म्हटलं याची ट्रीटमेंट कर, हे 2 टोल्या घे, जास्तीचं काय लागलं तर मी करेल. याला सत्कर्म म्हटलेले. लक्षात घ्या, जर तुमच्या घरात, तुमच्या परिवारात, मंडळीमध्ये जर हे सत्कर्म चाललं असेल, जर तुमची मंडळी सत्कर्म करणारी मंडळी असेल, उतार शाळेचे रक्षकासारखं आणि तुम्हाला काम करायचं नाही, तुम्हाला शास्त्री पुरुषांचं लेण्यासारखं काम करायचं नाही, तुम्हाला चांगल्या शमरवण्यासारखं काम करायचं. लोक तर माघारी जातील, पण त्यांना उतार शाळेमध्ये आणण्याचं काम हे सत्कर्मासारखं काम आहे. आणि या कामाला तो म्हणतो तुमच्या गावातलं मरण म्हणजे तुमच्या गावामधले पाप, तुमच्या शहरामध्ये पाप नाहीच व्हायला पाहिजे. तर याच्यासाठी तुमची मंडळी जर बरकतीने भरली पाहिजे. म्हणजे काय? तुझ्या मंडळीचं पीक बुडू नये. जेवढे आत्मे तुमच्याकडे आले ते आत्मे टिकून राहायला पाहिजे. जेवढे आशीर्वाद तुम्ही भोगत ते टिकून राहायला पाहिजे. तर तुम्हाला सत्कर्माची जोड करावी लागेल. आणि हे सत्कर्म काय? हे सत्कर्म चांगल्या शमरोण्याने सांगितलं, माघारी जाणाऱ्याला परत आणलं, हे सत्कर्म आहे. लोक जातील माघारी, त्यांचं अट्रॅक्शन पापच आहे. एवढं एदेन बागेमध्ये आदामाला ठेवलं आणि सांगितलं सगळं खा, पण त्याने खायचं ते खाल्लंच का नाही? आणि देव त्याला भेटायला येत होता. कोण येत होता? पाळक नव्हतं बरं का, मनोज तिलोरे. कोण भेटायला येत होतं? आता देव भेटायला आल्यावर तर किती पापापासून दूर राहायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात ना, आम्ही तुमच्या मंडळीतले लोक भेटल्यावर त्यांना खूप झाडतो. म्हटलं का?
एवढे भारी उपदेश सांगता तुम्ही आणि तुमचे लोक बदलत नाही. आदाम बदलला नाही देव भेटून. 12 शिष्यांमध्ये यहुदा येशूला 30 रुपयाला धरून दिलं, तो बदलला नाही. हा व्यक्ती काय आहे की जो लोकाला बदलेल? पण एक गोष्ट निश्चित, संगती माणसाला बदलून टाकेल. फेलोशिप, सहवास, हे सत्कर्म आहे. लोक पाप करतील पण पाप करणाऱ्या लोकांना ओढून बाहेर काढणं हे सत्कर्म आहे. हे सत्कर्म आहे, हे चांगलं कर्म आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती आहे? अग्नीतनं ओढून ओढून एकेकाचं तारण करा. अग्नीतनं त्यांना ओढायचं, जाऊ द्यायचं नाही, मरू द्यायचं नाही त्यांना. आज तुमच्या परिवारामधली खरी सगळ्यात मोठी समस्या काय? तुम्ही तुमच्या लोकांना वाऱ्यावर सोडून टाकलेलं आहे. त्यांना असं वाटतं नाही बदलणार ते. बदलणारे आम्ही नाही, पण आमच्या वर जो बसलाय तो सगळ्याला बदलतो. त्याच्या समयाप्रमाणे 100% बदलतो. कधी न बदलणारे लोक मी बदललेले पाहिले, कधीच न बदलणारे लोक. मी साक्ष ऐकतो लोकांच्या. त्यास मला असं वाटतं की मी आतापर्यंत सेवा केली. कधी कधी मला वाटायचं की काय ही सेवा करत आहोत, पण याचं काय प्रतिफळ काय आहे? आता जास्त लोक बदललेले पाहतात, मला येऊन भेटतात, ते सांगतात इतकं प्रभूनं आमचं जीवन बदललं, आम्ही देवावरती इतकं प्रेम करू लागलो, आम्हाला एवढा चांगला देव भेटला. परवा त्या भुसावळमध्ये एक सिस्टर, त्या म्हटले चर्चमध्ये गेल्यावर साक्ष सांगा. ते म्हणते की लहानपणापासून माझ्या डोळ्यामध्ये प्रॉब्लेम होता. तो वाढत वाढत -1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि त्याच्यानंतर -12, त्याच्यानंतर 18 आणि 18 नंतर चष्म्याचा नंबर संपला. आणि डॉक्टर म्हटले आता याच्यानंतर तुम्हाला चष्माच लागू शकत नाही, चष्मेचे नंबर संपले, तुम्हाला आता दिसणार नाही. तरी म्हटले ते चला एखादं ऑपरेशन करू. तो म्हटले ऑपरेशन करायला गेलं, ते म्हटले तुमच्या डोळ्याचा आतला पडदा पण खराब झालेला आहे, तुमचं ऑपरेशन पण सक्सेसफुल होणार नाही. आणि ते म्हणले समोर कोण व्यक्ती, मला ते पुरुष आहे का स्त्री आहे ते पण दिसत नव्हतं, मला वाचायला येत नव्हतं. आणि डॉक्टर म्हटले 50 नंतर तर तुम्ही पूर्ण ब्लाइंड होणार, तुम्हाला काहीच दिसणार नाही. आणि मी हातबल झाले, काय करावं समजत नव्हते. पण लॉकडाऊनच्या काळामध्ये देवानं हे यूट्यूबचं माध्यम आमच्यासाठी उपलब्ध करून दिलं. आणि मग ते ऐकलं, विश्वास वाढला, कुठंतरी देव आहे, तो काहीतरी काम करेल, ते आम्ही ऐकलं. आणि मग त्यांनी प्रार्थना विनंत्या पाठवल्या की पास्टर प्रार्थना करा, काहीतरी आमच्या डोळ्याला प्रभूनं चमत्कार करावा. मग त्याच्यासाठी प्रार्थना केली, डॉक्टरकडे नेलं. आणि डॉक्टरने मग ते म्हटलं करू आपण ऑपरेशन, परंतु ते सक्सेसफुल होणं जवळजवळ अशक्य. तरी का चांगल्या डॉक्टरकडे नेलं, ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यावर 2-3 दिवसांनी तो पडदा ते पट्टी काढली. आणि त्यांनी पट्टी काढल्यावर त्यांनी डॉक्टर आम्हाला समोरचं काहीच दिसत नाही. ते म्हटले शक्यच नाही, असं होऊ शकत नाही, तुम्हाला दिसायला पाहिजे. आणि दिसत नाही तर याचा अर्थ तुमच्या डोळ्यात आता काहीच होऊ शकत नाही. आणि ते म्हटले की मी खूप घाबरून गेले. तरी डॉक्टर म्हटले आपण शेवटचा प्रयत्न करू. मग पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले आणि चेक केलं. चेक केल्यावर त्यांना कळलं ज्या लेन्स आतमध्ये टाकल्या त्या चुकीच्या लेन्स होत्या. आणि ते म्हटले आजच्या आज ऑपरेशन केलं तर तुम्हाला दिसेल, नाही तर दिसणार नाही. आणि मग त्यांनी गेले, ऑपरेशन केलं. आणि ऑपरेशन केल्यानंतर त्या लेन्स काढल्या. आणि ते म्हटले इतका देव महान आहे की त्या देवानं आता माझी गेलेली दृष्टी मला परत दिली. आणि 50 वर्षानंतर दिसणार नाही म्हणणारे आता मी त्याच्यापेक्षा चांगलं पाहू शकते का? कारण देवाचं वचन जे मनुष्यासाठी कठीण ते सहजपणे करून दाखवतं. म्हणून लक्षात ठेवा की सत्कर्म जी अशा पद्धतीची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या आशा सोडू नका, तुमचा विश्वास सोडू नका, सत्कर्म करत राहा. हे मीठ आहे, याच्यानं जीवन येणार आहे. दुसरं जगामध्ये कोणतंच मीठ नाही, हे मीठ तुमच्यामध्ये आहे. आणि तो म्हणतो हे मीठ त्याने अलिशानं आपलं मीठ त्याच्यामध्ये टाकलं. आणि ख्रिस्तानं सुद्धा त्याचं मीठ आम्हाला दिलं, त्यानं सत्कर्म करून दाखवलं. तुमचं मीठ नाही बरं का, आलिशानं मीठ त्याच्यामध्ये टाकलं नवीन भांड्यामध्ये. तसं आम्ही पण चांगले का होत माहिती का? ख्रिस्तानं पहिले चांगलं काम करून दाखवलं, त्यानं मीठ कसं असतं दाखवलं बरं का. खरं मीठ काय तर येशू ख्रिस्तानं दाखवलं, आमच्याकडे नव्हतं मीठ. आधी अलिशा आला, एलिया आला, सगळ्यात चुका 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 चुका. मोशेमध्ये चुका, एलियामध्ये चुका, तो पण घाबरला, मोशे पण घाबरला, सगळे घाबरले. पण येशू इतका परफेक्ट होता ना, त्याचं मीठ पाहिल्याबरोबर लोक बदलले. त्यानं मीठ टाकलं. पुढे वाचा बरं. मग तो पाण्याच्या झऱ्यानजीक गेला व त्यात ते मीठ टाकून म्हणाला, परमेश्वर म्हणतो मी हे पाणी चांगले करीतो
मी हे पाणी चांगले करीतो यापुढे यानं मृत्यू येणार नाही पीक बुडणार नाही अलिशाच्या या वचनानुसार. कशामुळं? आता लक्षात ठेवा, तो त्या ठिकाणामध्ये शेवटचं स्टेटमेंट, शेवटचं विधान तो करतो. पहिल्या गोष्टी आम्ही पाहिल्या, नगर मनोहर स्थळी आहे, स्वतःचं कौतुक केलं. दुसरी गोष्ट आम्ही पाहिलं, स्वामीला सगळं दिसतं, देवाला सगळं काही माहितीये. तिसरी गोष्ट, पाणी वाईट आहे, कन्फेशन दिलं, मन वाईट आहे, प्रभू तू वाईट नाही. बरेच लोक म्हणतात माझं काय चुकलं, देव आमच्या बाबतीत असं का करतो? नाही, देव चांगलाच आहे, आम्ही वाईट आहोत. देव चांगलाच आहे. देवाला कशाला दोष देता तुम्ही? तुम्हाला आत्मपरीक्षण करा ना, स्वतःचं परीक्षण करा. का आशीर्वाद अडलेले आहेत? देव चांगला आहे, पाणी वाईट आहे, पाण्यामुळे तिथं दोष, पाण्यामध्ये दोष आहे, मनामध्ये दोष आहे. तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट, मग त्यानं म्हटलं ते नवीन पात्र माझ्याकडे आणा. पात्र नवीन केलं पाहिजे. आशीर्वाद, बरकत, आरोग्य, समाधान, शांती, लेकराचे आशीर्वाद, नोकरीचे आशीर्वाद हे तेव्हा मिळतील जेव्हा तुम्ही नवीन बनाल. असं नाही तुम्ही कोणीतरी डोक्यावर तुमच्या हात ठेवल्यावर प्रभू तुम्हाला आशीर्वाद दिला असं नाही. पहिल्यांदा इकडे प्रार्थनेला येताना नवीन विचार घेऊन तुम्हाला देवाकडे यावं लागेल. नवीन विचार, प्रभूची आता मी पूर्वीसारखा होऊन घरी नाही जाणार, पूर्वीसारखे नसणार आहे. मला माहितीये माझ्याकडे मरण होतं, पण आता तुझ्या स्पर्शानं, तुझ्या वचनानं मी बदलून चाललेले, मी बदलून चाललो. या विचारानं तुम्ही देवाकडे आल्याबरोबर तिकडे देव त्याच्यामध्ये सत्कर्माचं मीठ टाकतो. आणि सत्कर्माचं मीठ टाकत असताना तुम्ही घरी जाऊन तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये, दिनचर्येमध्ये बदल होतो. तुम्ही पूर्वी जसे रागवत होता आता तसे रागवत नाही. तुम्ही शांतीने भरलेले आहेत, तुमच्यामध्ये सहनशीलता आलेली आहे, तुम्ही प्रेम करणारे लोक आहेत, तुमच्यातला द्वेष मत्सर निघून गेला. कोणी दुःखी असल्यावर तुम्ही त्याच्यासाठी रडता, मध्यस्थी करता, प्रार्थना करता, तुम्ही सगळ्यांच्या मदतीला धावता, तुम्ही शास्त्र वाचन करता, तुम्ही चर्चला जाता. ही सगळी सत्कर्म आणि बायबलमध्ये सांगितलेलं प्रत्येक वचन लागूकरण करून तुम्ही आपल्या जीवनाचं रूपांतर करत राहता. आणि रूपांतर करत राहत असताना इकडं अलिशा अभिवचन देतो. आता वचन पाठवतो, ऐका काय लिहिले, वाचा त्याने. अलिशाच्या या वचनानुसार ते पाणी चांगले झाले, पाणी चांगलं झालं, ते आजवर तसेच आहे. आता पाणी चांगलं होण्याचं माध्यम कोणतं? वचन. कोणतं वचन? देवाचं वचन. म्हणून लक्षात ठेवा, चांगलं बनण्यासाठी तुम्हाला देवाचं वचन स्वीकारावं लागेल. कशाने चांगलं होणार आहे तुम्ही? आणि लक्षात ठेवा, देवाचं वचन देव पाठवतो. कोण पाठवतो? आणि देव कोणाच्याही मुखातनं पाठवतो. आमेन म्हणाल का? पण आम्हाला वाटतं नाही पालकाच्याच मुखातनं चांगलं निघतं. नाही हो, गाढवाच्या मुखातनं पण देव देतो. हा, भला मला ज्ञान सांगण्यासाठी कुणाला वापरलं? गाढवाला सांगितलं. गाढव बोलायला लागलं तिथं. त्याच्या पलीकडे जाऊन ऐका, शास्त्री परुषी येशूकडे आले, ते काय म्हटलं माहिती का? हो, तुमचे शिष्य फार गडबड करत आहेत, त्यांना शांत करा. येशू काय म्हटला? हे गप्प राहिले तर? तो म्हटला मी धोंड्याला सुद्धा बोलायला लावील असा देव आहे. देव त्याचं वचन धोंड्याकडनं सुद्धा पाठवतो. धोंडे सुद्धा ते ज्ञान सांगतात आम्हाला. कसं ज्ञान सांगितलं तुम्हाला आठवतं का? देव जे बोलतो ते प्रत्यक्षात करतो बरं का. जुन्या खरामध्ये असं लिहिलंय, इस्रायल लोक ज्यावेळेस युद्ध करत होते त्यावेळेस त्यांना विजय मिळवण्यासाठी देवानं सांगितलं मोशेला एका धोंड्यावर बसव, आणि त्या धोंड्यावर तो हात वर करेल त्यावेळेस मी त्याला विजय देईल. तिथेही देवानं धोंड्याचा वापर केला. तो देव आहे. कधी कोणाचा वापर करून कशा पद्धतीने कोणाला कसा विजय देईल सांगता येत नाही. पण एक गोष्ट मात्र 100% परमेश्वर मरण दूर करतो, बरकत देतो फक्त त्याच्या वचनानं. त्याच्या वचनानं तुम्ही समृद्ध आहात, तुम्ही आशीर्वादित का? त्याचं वचन. म्हणून वचन ऐकण्याचा कंटाळा कधीच करू नका. समजा मला कधी कुठं जावं लागलं तर यायचं चर्चला, देवाला नाही भेटायचं, पाळकाला नाही भेटायचं. लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात नाही पास्टर भेटले की नाही हो, मी गडबड करतो, देवाला भेटा आणि तुम्ही मला भेटता. नाही, आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं स्थान देवाला आहे. मोशे दगडावर बसला
बरं झालं आपले लोक तो दगड शोधायला नाही गेले, कोणत्या दगडावर मोशे बसला नाही का, नाहीतर आम्हाला पण एक मिळालं असतं नवीन, या दगडावरती त्याला पण प्रभूने सांगितलं तो दगडावरती बसला आणि बसून काय केलं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. मोशे म्हटला देवा मला तुला पाहायचंय. तो काय म्हटला मी तुला दगडाच्या कपारीत ठेवेल. देवाला पाहायचं तर देव दगडाच्या कपारीचा सुद्धा उपयोग करून घेतो. हे कपार दुसरं तिसरं काही नाही बरं का, हे कपार म्हणजे तुमचं तोंड आहे. कधी कधी या तोंडातलं तुम्हाला वाटणार नाही कोणाच्या मुखातलं कशी सुवार्ता तुमच्यासाठी कशा आशीर्वादाचं कारण बनेल हे कोणीच सांगू शकत नाही. म्हणून तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी जर प्रार्थना केली, या कपारीनं या तोंडानं जर कोणासाठी अभिवचन बोलली गेली, प्रार्थना केली गेली, तर ती प्रार्थना सुद्धा अनेकांसाठी आशीर्वादाचं कारण बनेल. जसं आमच्या महिला एकदा कुठे गेला होता तुम्ही, खराडीला गेला होता नाही का. आता त्याला ते काय झालं, मुलगा झाला. मग ते आशीर्वाद अडले होते. हे गेले दगड, त्यांनी कपारी उघडल्या आणि कपारी उघडल्यावर ते जाताना प्रार्थना करून आले आणि त्याचा चमत्कार म्हणून त्या भावाच्या जीवनात, त्या बहिणीच्या जीवनामध्ये देवानं लेकराचा आशीर्वाद दिला. गौरव फक्त त्याला. कपार कसं जाणार आहे मरण. आता शेवटचं वचन संपून टाकू. या वचनानुसार पाणी चांगलं झालं. कुठपर्यंत. देवाचं वचन जर तुमच्याकडे असेल ना तर ते कायमस्वरूपी चांगलं असणार. ही वचनाची ताकद आहे. ही वचनाची ताकद आहे. कसं मरण जाणार आहे. एकदा देवाचं वचन स्वीकारलं तर लोक म्हणतील जेव्हा त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला त्या दिवसापासून आजवर पाणी तशीच बरकत आहे, तसंच निरोगी आहेत, तसंच प्रमोशन आहे, तशीच लेकरं आहेत. परवा तिथं मीटिंग लागल्यावर ते म्हटले पाळक साहेब किती वय हो तुमचं, किती लहान वाटता तुम्ही. अहो अभिवचनच तशी आहेत, अभिवचनच तसे नाही का. आणि योगेशला बघून त्याला म्हणाले मला वाटलं तुझा जन्म 95. बघा मी 2000चा जन्म माझा 95चा सांगायला लागले. तर असं कसं म्हटलं अरे असंच असतंय. जसं मी देवाच्या सानिध्यात राहतो ना त्यावेळेस आम्ही चेहरे आमचे सदोदित टवटवीत राहतात का, कारण देव तुमची परिस्थिती तशीच ठेवतो. मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. कोणी सांगतं नाही आम्ही पूर्वी आमच्याकडे भरपूर होतं, प्रार्थनेत आल्यावर देवामध्ये आल्यावर गेलो, तुमचं पाणी वाईट आहे. देवाला दोष देऊ नका. देवात आल्यामुळे नोकरी गेली, पाणी वाईट आहे. देवात आल्यामुळे नातेवाईक आम्हाला सोडून गेले, तो म्हटला माझ्यामुळे तुमचे नातेवाईक सोडतील पण त्याच्यापेक्षा अधिक भाऊ बहीण मी तुम्हाला देईल. आम्हाला किती भाऊ बहीण मिळणार नाही काय, किती भाऊ बहीण मिळाले, किती सगळे लोक आपलेच आहेत. ते लोक कुरकुरे लोक आहेत. मला कोण नाही, मला कोण नाही, जा मर नदीत पडून, नाही तर रेल्वे खालीच्या ट्रॅक वरती जाऊन पड आणि मर, मला कोण नाही, मला कोण नाही. एवढा मोठा देव आहे आणि देवाचे सगळी लेकर आहेत आणि त्या लेकरानं तुला प्रेम दिलं, तुला एवढं सगळं दिलं, मग मला कोण नाही, मला कोण नाही, मला कोण नाही, मला कोण नाही, तुला कोणीच नसणार आहे. पण ज्याला देव मिळाला त्याला जगातला सगळ्यात भारी व्यक्ती मिळाली. तो म्हणतो अजूनही ती परिस्थिती तशीच आहे. हे तुमचं अभिवचन आहे. तुम्ही त्याच्या प्रार्थनेला याल ना, जे अभिवचन तुम्हाला मिळेल ते अभिवचन कायमस्वरूपी तुमची परिस्थिती तशीच असणार आहे. आमेन म्हणाल का. चला आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करू. ज्यांना प्रार्थनेला पुढे यायचंय त्यांनी पटकन पुढे या.